Past continuous tense चालू भूतकाळ. If the subject is a singular noun or the pronoun he, she, it is followed by was, and if the subject is plural noun or we, you, they are followed by were and the ing form of the verb. जर कर्ता एकवचनी नाम असेल किंवा ही, शी, इट या सर्वनामापैकी असेल तर त्यांच्या पुढे वॉज, तसेच कर्ता अनेकवचनी असेल किंवा वी, यू, दे या सर्वनामापैकी असेल तर त्यांच्या पुढे वेअर प्लस ing हा प्रत्यय लागतो. म्हणजेच यालाच आपण चालू भूतकाळ म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स असे म्हणतो. जसे की आय वॉज सीइंग अ पिक्चर, मी चित्र पाहत होते. दे वेअर वर्किंग इन द फील्ड, ते शेतात काम करत होते. निगेटिव्ह सेंटेन्सेस. बाय टेकिंग वॉज, वेअर फॉलोड बाय नॉट द सेंटेन्सेस बिकम निगेटिव्ह. नकारार्थी वाक्य. नकारार्थी वाक्य बनवताना वॉज किंवा वेअर व त्यापुढे नॉट ठेवल्याने नकारार्थी वाक्य बनतात.